नमस्कार, मी तानाजी गर्जे. तुम्ही पाहता ER न्यूज मराठी. महाराष्ट्रातली सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक म्हणलं तर इंदापूरची निवडणूक गणली जाते आणि अशामध्येच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत हाय व्होल्टेज झाली. त्याचं कारण असं आहे की दोन बलाढ्य नेते इंदापूर मधले अगदी 25-30 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधामध्ये काम करणारे नेते खरं तर आज एकत्र झालेत. ते कशासाठी एकत्र झालेत आणि याच्यामुळेच खरं तर इंदापूरची ही निवडणूक हाय व्होल्टेज झाली महाराष्ट्रामध्ये. कारण एका बाजूला दोन बडे नेते आणि एका बाजूला सामान्य जनता. काय नक्की म्हणणं आहे, काय नक्की ही निवडणूक, काय तुमच्या गावाचा प्रतिसाद नक्की काय आहे? आता ही निवडणूक अशी की आता ती वरची दोन नेते एकत्र झाल्यात, त्यांना आम्ही जुमानत नाही. असं निवडणूक ही तरुण पिढीने हातात घेतली बीजेपी कडून. आजपर्यंत तर भारतीय जनता पक्ष तुमच्या तालुक्यात दिसत नव्हतं, मग आता कसं काय? हे वरची गेली, खाली रान फिस काटलं समज, खाली रान फिस काटलं. मग वर नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र आणि इंदापूरमध्ये बिगाडी झाली, आघाडी बिगाडी झाली त्यांची. हो, मला एक सांगा, दादा आणि प्रवीण भैया, माने दादा आणि प्रवीण भैया हे इंदापूरचे डॉन आहेत. आता डॉन झाले कारण त्यांनी ते जे आहे ते सगळ्यांनी हे निवडणूक आहे तरुणांनी हातात घेतलेली आहे आणि ही देवाभाऊ आहेत. ह्या लाडक्या बहिणीचा नेता आणि ते त्यांचं पालन पोषण करणारा हे देवाभाऊ आहेत. हे तर हर्षवर्धन पाटलाचं गाव आहे म्हणतात. मग आता नाही, जरी हर्षवर्धन पाटलांचं गाव आहे ठीक आहे, इतक्या वर्ष सगळे हर्षवर्धन पाटलाच्याच मागे होते, नाही असं नाही, परंतु आता ही सगळी तरुण पिढींनी हे सगळे बरं ऐका घेऊ तरुण पिढीने. मला एक सांगा, हे दोन नेते बडे एकत्र झालेले दिसत आहेत, कसं वाटतं हे बघून? नाही, त्यामुळेच लोक जनता नाराज आहे ना, नाराज झाली, त्यामुळेच नाराज झाली. बरं, कशासाठी गेले ते दोघं एकत्र होण्याचं कारण काय? आता काय ती त्यांना जे आहे ते पटलं नाही, जनतेला पटलं नाही, हे आम्हाला म्हणायचंय. जनतेला पटलं नाही. बरं, तुमच्या गटात उमेदवार कोण आहे? आमच्याकडे महेंद्र काळेंची मिसेस आहे आणि जिल्हा परिषद दीपाली आणि डुके आहेत. डुके जरी राहिले तरी अजिबात काही उपयोग होणार नाही. जनतेचा कौल आहे, जनता हे भाजपच्या नाही. थांबा, वयस्कर माणसाकडे जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. टोपीवाले, तुम्ही किती निवडणुका बघितल्या? लय बघितलं. किती? लय बघितलं. माझा आता वय किती 81 चालू आहे. बरोबर. हे तालुक्यात भाऊ मामा एकत्र झाले, कसं वाटतंय आता? ना मला तर ती बेकारच वाटते. बेकार वाटते? अरे बापरे, मग आता कशासाठी एकत्र झाले दोघं? आता मला काय माहिती कशासाठी झाल्यात. ते म्हणतात विकासासाठी झाले. ती बाई त्यांचं काय आम्ही मनवदारीत नसतो, मनवदारीत नाही. मग आता कसं? आता बीजेपी हे बघा, हे असं आहे. अरे बापरे, मग आता कुणाला मतदान देणार तुम्ही? हे काय कमळाला. समोर मामानी भाऊनी एकत्र उमेदवार दिला, एकच उमेदवार दिलाय की चिटपट त्यांची. चितपट. भारतीय जनता पक्षाचा बाबा खतरनाक कॉम्बिनेशन आहे. चितपट म्हणते. काय तुमच्या इथं काय प्रतिसाद काय आहे? आमची इथं 80% बीजेपी चालणार आहे. 80%? हो, बीजेपी. हे दोघं चालल्या त्यांच्या पोरांचा विकास करायसाठी फक्त एकत्र झाले. ह्या बाकीच्या त्यांनी विचार केला नाही. हो, जनतेचा विकास करायला गेले, अजिबात विकास केला नाही. कुणाचा विकास केला मग? त्यांच्या पोरांचा करायचा आता त्यांना. पोरांचा करायचा विकास. पोरांचा विकास करायचा असं एकंदरीत तिथं लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी एक तरुण तडफदार नेतृत्व उभा आहे. काय तुमचं नक्की काय वाटतं तुम्हाला? नक्की काय निवडणूक नक्की आता एका बाजूला बघितलं गेलं तर दोन बलाढ्य शक्ती एका बाजूला आहेत आणि तुम्ही मग कसं चालणार, टिकणार कसं? वर्षानुवर्षी हेच दोन नेते एकमेकांच्या विरोधात होते. ह्या दोन नेत्यांसाठीच आजपर्यंत गावगाड्यात सगळ्यांचे प्रत्येकाने आपापला बांधाव सुद्धा विरोधकाला येऊन देत नव्हते. एवढे आजपर्यंत वाद झाला यांचा, पोलीस केसेस झाल्या, की मर्डर झाले आणि आज तेच दोन नेते एकत्र बसून झुंबा डान्स करतायत. झुंबा डान्स. आणि हे कुठल्याही जनतेला कधीच आवडणार नाही की आपण ज्या नेत्यासाठी वर्षानुवर्ष विरोध करत आलोय आणि ते नेते आज त्यांच्या वैयक्तिक मुलांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत. विधानसभेला राडा झालता ना? विधानसभेला राडा होणार ना, कारण त्याला स्वतःला तिकीट होत त्यावेळेस. आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मग कार्यकर्त्यांची निवडणूक आली की नेते एक झाले, त्यांच्या मुलांना तिकीट दिली आणि कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची वेळ आली की ह्यांना त्यावेळेस विकासाचा मुद्दा पुढे करून दोघ जण एकत्र आले. बरं, तुमच्या गटातनं पळसदेव बेजवडी गटातनं कोण उभं राहिले भाजपकडून जिल्हा परिषदला? भाजपकडून अनिता डुके आहेत, सर्वसामान्य घरातल्या सुशिक्षित उमेदवार आहेत. आजपर्यंत त्यांचा कुणीही जरी वर्तमान काळ किंवा भूतकाळ बघितला तरी हा चांगलाच गेलेला आहे. तसं पुढून जे उमेदवार दिले आहेत त्यांचा भूतकाळ बघा
आणि वर्तमान काळी आपल्याला चालू जाता दिसतोयच. लोकांचा कसा प्रतिसाद आहे? प्रचंड प्रतिसाद आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे आता हे दोन नेत्यांची काय ताकद तुम्ही काय आता कमजोर तुम्हाला समोरच समजता दिसतंय ना, दोन नेते एकत्र आल्यानंतर एवढी लोक आली असती का बाहेर? आता ही हे जनतेने महत्वाचं हातात आहे. घेतली ना निवडणूक, जनता महत्वाची. जनता महत्वाची. बरोबर. मग जनतेला वेटीच धरतात काही लोक. आता लोक जनतेला जरी आता वेटीस धरली, जरी काय जणांवरती दबाव तंत्र अवलंबला, तरी ते मतपेटीतनं लोकांना दिसून येईल त्यांना पण मग की डोके आपण निवडून काय येतील केलं ते. म्हणायचं. 100% येणार आहेत. 100%. 100% येणार. हे तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि महिला मंडळ कुठे आहे? हे बघा आता इथं नाही, घाबरू नका तुम्ही बोला, त्यांना येऊ नाही येऊ द्या. बरं मला एक सांगा, आता ही जी निवडणूक लागली, मामा भाऊ एकत्र झाले, आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचा भरपूर प्रतिसाद आहे त्याच्यासाठी. कुणाकडं? आपल्या ही कमळ. हो. आमच्या ही पंचायत समितीकडनं दीपालीताई काळे, अनिताताई ढुके ह्यांचा आम्ही पॅनल टू पॅनल निवडून देणार ह्यांना. त्यांना पॅनल टू पॅनल निवडून देणं मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि इथं तरुण वर्ग आहे. मित्रा, किती तू? मी आता सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला मतदान करतोस? हो, मतदान आहे माझं. काय तरुणांमध्ये काय प्रतिक्रिया आहे? तरुणांमध्ये प्रतिक्रिया फक्त आपल्या भाजप, आपले प्रवीण भाई यांच्या मागे सगळं तरुण वर्ग आहे आता सध्या. का बरं? बारीक आता आज वडा नेता आला, एक सुद्धा दुसऱ्याच्या खांद्यावर हात टाकत नाही. लांबनं मोठ्या नेत्यांच्या, मोठ्या पुढाऱ्यांना हात करतो, नमस्कार चमत्कार चालतात त्यांचे. बारीक माणसं पोरांना, प्रत्येक युवकांना ती सोबत घेऊन चालतात प्रवीण भैया सोबत हो. चालतात. हे दोन बडे नेते एकत्र झालेत. आता असून द्या ना, आता युवकांची शक्ती त्यांना दिसन. बर. हा, युवकांची शक्ती हो. त्यांना. आता युवा पिढीचं राज्य आलंय असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी एक महिला महत्वाच्या आहेत. येतं महिला मंडळ, खरं तर महिला लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्राच्या, आणि त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. काय वाटतं, काय प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद सध्या तर भाजपलाच आहे. भाजपला एक माईक सोडा. हा, भाजप सरकारलाच आहे. भाजप सरकारला. हा, पण भाजप सरकारला तुमच्या इथनं कोण उभा राहिले? काय आमच्या हेतून अनिता चांगदेव ढुके ह्या नगर परिषदला उभा राहिलेल्या आहेत, जिल्हा परिषदला. आणि काळेवाडी मधून दीपालीताई काळे उभा आहेत. बरं, मग कसा प्रतिसाद आहे? सर्वात जास्त प्रतिसाद पहिल्यांदाच आम्ही पाहतोय ह्या दोन्ही मतदारसंघाला. बर. म्हणजे मामा भाऊ एकत्र झाले तरी काय फरक पडत नाही? काही सुद्धा फरक पडणार नाही आम्हाला त्यांचा. बर. ते एकत्र आले तरी काही फरक नाही आम्हाला, काहीच फरक पडत नाही. अजिबात नाही. आम्हाला मानेदादांचा प्रतिसाद आहे. मानेदादांचा प्रतिसाद. तुम्ही आता एकंदरीत पाहायला गेलं तर मग ते ढुके निवडून ढुकेंना प्रतिसाद कसा आहे? ढुके नावाचं कसं आहे? ढुकेंना तर भरपूर प्रतिसाद आहे. ते एकतर असतानाच असे गरीब घेतलेच आहेत. खेडेगावातून उमेदवारी लढवणार आहेत ते. खेडेगावात शेतकरी आहेत का? हो, शेतकरी आहेत. गरीब शेतकरी खेडेगावातला उमेदवारी लढवत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तरुण वर्ग झाला, आणि एकंदरीत इंदापूर मधली ही निवडणूक एककली होताना दिसत होती. परंतु ही निवडणूक आता वातावरण फिरत आहे. सामान्य लोकांची एक वेगळीच प्रतिक्रिया आणि वेगळीच भावना समोर येत आहे. काय वाटतं नक्की, कसं बघतात तरुण म्हणून या निवडणुकीकडे? इंदापूरमध्ये सध्या आता तरुणांमध्ये अशी क्रेज आहे आता की नको आजी नको माझी, इंदापूरला हवाय नवाबाजी. कारण काय झाले, त्याच लोकांना इंदापूर जनता कंटाळली आता. कारण आता हे दोन जे विरोधक एकमेकाला विरोधक होते, हे हर्षवर्धन पाटलांना जे विरोध लोक करत होते ते भरणी मामांकडे होते. भरणी मामाला लोक जे विरोध करत होते एकमेकांना विरोध लोक करत होते. आज दोघं एक झाल्यानंतर त्यांच्या मागची जनता आहे ती तिसरा पर्याय म्हणून प्रवीण भाईंकडे आता पाहते. प्रवीण भाईंकडे. अहो, पण तुमच्या मतदारसंघात मला सांगा ना, कोण उभा राहिले ते पहिले सांगतो ना. आणि या मतदारसंघामध्ये आता अनिताताई ढुके असतील जिल्हा परिषद सदस्य. आणि ढुकेंना विरोध कोण आहे माहिती का तुम्हाला? हो, आहेत ना. कोण आहे विरोध? हर्षिताताई जाधव म्हणून आहे. कसं होईल यांच्यात लढत? काय नाही, सर्वसामान्य कुटुंबातली महिला आहे आता. कोण? आणि अनिताताई ढुके असतील त्या. त्यामुळे चांगल्या मताने ते निवडून येतील. लोकांचा प्रतिसाद आहे 100% प्रतिसाद. आम्ही आता फिरतोय ना, लोक स्वतःहून सांगतात. लोकांच्या मनात इतकी चिड आहे आता की आम्ही ज्यांच्या पाठीमागे इतकी वर्ष राहिलो, अगदी हर्षम पाटील असतील किंवा दत्तामा भरणे असतील, हे लोकांच्या मनामध्ये चिड निर्माण झाली की आम्ही ह्यांच्या पाठीमागे राहिलो वर्षानुवर्ष, अगदी घराणेशाहीपर्यंत ह्यांच्या आपण आलो. तर आणि ह्या लोकांनी आता निर्णय एकत्र येण्याचा घेतला, त्यामुळे ह्यांच्या मागे आता जन्मत राहिलेला नाही. आवडलं नाही जनाधार आता आवडलं का लोकांना? अजिबात आवडलं नाही. हे महत्वाचं आहे. खरं तर पाहायला गेलं आपण तर आता या लोकांचं हेच म्हणणं आहे की बाबांनो, हे दोन नेते एकत्र आल्यामुळं सामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये याच पळसदेव बिजवडी गटामधून जिल्हा परिषदेची निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सौरभ वाघमारे समिती तानाजी करचे, ER न्यूज मराठी, इंदापूर.